अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, माता जिजाई, भीमाई, रमाई, सावित्री, यशोधरा, या सर्वच महामानवांना, तसेच संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज आणि ज्या ज्या या महामानवांनी समतेचा रथ ओढण्यासाठी मेहनत घेतली, आपलं जीवन अर्पण केलं, त्या सर्वच महामानवांना तीव्र अभिवादन. मित्रांनो, बंधूंनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नावर, या विचारावर, समतेच्या विचारावर आपले व्हिडिओ असतात. गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपले आजपर्यंत कमीत कमी 600 ते 700 व्हिडिओ आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरचे. तर आपण गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला सर्च करून पाहू शकता. लाईक, सबस्क्राईब करा. आपले अगर पटले तरच करा. हे जे चॅनल माझं आहे, हे समतेचा विचार पेरण्यासाठीच मी म्हणजे सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं असा विचार बुद्धाने दिलेला आहे. तो विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा ही मनापासून माझी प्रांजळ इच्छा आहे. बंधूंनो, भगवान बुद्धाचा धम्म कोण्या जाती धर्मावर म्हणजे हे करणारा नाही, अन्य अत्याचार करणारा नाही, तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा धम्माचं तत्त्वज्ञान आहे. तर आपण त्यामध्ये सुद्धा जे इतिहास आता आजपर्यंत आपण वाचलेला आहे, त्या इतिहासामध्ये सुद्धा खूप गोंधळ करून ठेवलेला आहे. सत्य इतिहास बाजूला लपवून ठेवलेला आहे आणि नकली लोकांचा खोटा इतिहास आपल्यासमोर, आपल्याला अभ्यासक्रमाला आलेला आहे. आजपर्यंत आपण जे वाचलेलं आहे, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये लपवून ठेवलेल्या आहेत. म्हणून भगवान बुद्धाचा काळ, भगवान बुद्धाचं भगवान बुद्धाच्या धम्माची जी अवहेलना झालेली किंवा जी अधोगती झालेली, त्याचे काय कारण आहे, कोणी केलेली आहे, याच्या मुळापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू. आणि भारतीय इतिहासाची 3 स्वर्णपाने या पुस्तकाच्या आधारे आपले आता व्हिडिओ सुरू आहे. भारतीय इतिहासाची 3 स्वर्णपाने या ग्रंथाचे संग्राहक, लेखक, संशोधक, गुरु, सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण हे आहे. तर व्हिडिओ सुरू होण्या अगोदर आपण समर्पण घेतो. ते आजसुद्धा आपण समर्पण घेणार आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार. सुखो बुद्धानुमुपादो सुखा धम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता,
सुखद समूह तपस्या धम्मपद बुद्धोग 1494 समर्पण इथे संपलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांचा पूर्व इतिहास हा काल आपण पाहिलेला आहे, नाही का. ताराबाई म्हणजे थोडक्यात सांगायचं की मराठी सत्ता कशी लयाला गेली, याला कारणीभूत कोण, याबद्दलची आपण माहिती आणि पेशवाईचा उदय कसा झाला हे या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज विज्ञान काळ म्हणजे बहुजनांचे स्वातंत्र्य. विज्ञान काळ म्हणजे बहुजनाचे स्वातंत्र्य. त्याबद्दल आपण अंधकाळ पाहिलेला आहे, नाही का. तर आज आपण बहुजनाचे स्वातंत्र्य विज्ञान काळ हा कधीपासून किंवा केव्हा सुरू झाला, तर कोरेगाव युद्ध, भीमा कोरेगाव हे युद्ध हे बहुजनाचे स्वातंत्र्य या 1 जानेवारी 1818 मध्ये जे युद्ध झालं होतं, तिथून बहुजनाचा स्वतंत्र काळ सुरू झाला. कोरेगाव युद्ध, भीमा कोरेगाव युद्ध 1818. सर्व भारतात इंग्रज सत्ता स्थिर झाली. टप्प्याटप्प्याने ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, असा आपण इतिहासामध्ये मागं पुस्तकं अभ्यास करताना किंवा शाळा शिकत असताना पाहिलेलं आहे. तसं सर्व भारतात इंग्रज सत्ता स्थिर झाली. व्यापार करता करता ते त्या सत्तेकडे वळले. पण इंग्रजांनी काही राज्यांना वारसदार नसल्यामुळे खालसा केली. दत्तक पुत्र नाकारला. तरी काही राजा जवळ स्वतःचे सैनिक होते. त्यामुळे काही राजे इंग्रजांना जड वाटत होते. म्हणजे कधी आपल्यावर आक्रमण करतील हे सांगता येत नाही. त्यांच्यापासून धोका होईल अशी त्यांना मनामध्ये भीती. त्यातील एक पेशवा होय. या म्हणजे त्या राज्यामध्ये त्यातील एक पेशवा होय. पेशव्याची सैन्य संख्या 40,000 होती. पेशव्याची सैन्य संख्या 40,000 होती. त्यामुळे पेशवा इंग्रजांना भारी पडत होता. पेशव्याचा कसा बंदोबस्त करावा या चिंतेत इंग्रज सरकार होते. मग ज्यावेळेस माणसाचं शक्ती चालत नाही, त्यावेळेस डोक्यामध्ये युक्ती काढावी लागते, दिमाग चालवावा लागतो. तसा या इंग्रजांनी आपला दिमाग चालवला, इंग्रजाचा खेळ, आणि त्यांनी मग खेळ सुरू केला. इंग्रजांनी भारतीय जाती संस्थाचा बारकाईने अभ्यास केला की इथल्या लोकांची कमजोरी काय आहे. जर कोण्याही गोष्टीवर आपल्याला जर युद्ध करायचं असेल किंवा काय करायचं असेल कोण्या गोष्टीचं, तर त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. तशा प्रकारे इंग्रजांनी भारतीय जाती संस्थाचा बारकाईने अभ्यास केला
की हे जे जाती जे या भारतात जाती आहेत हे जाती जे वाटलेले लोक आहेत, म्हणजे त्याचे ग्रुप आहेत एक प्रकारचे, आणि ती एक ग्रुप दुसऱ्या ग्रुप संग त्याचं जुळत नाही, हे त्यानं बारकाईनं अभ्यास केला. आणि भारतात अर्थात महाराष्ट्रात महार ही जात शूद्र असून बहुसंख्याक आहे. जे भारतातील महाराष्ट्र नावाचं राज्य आणि या महाराष्ट्रामध्ये महार ही जात शूद्र असून बहुसंख्याक आहे, म्हणजे पुष्कळ लोक आहे. महार हे एकवचनी शूर व काटक आहे, हे त्या इंग्रजांनी अभ्यासलं. इंग्रजांनी 500 महार तरुणांची सैन्याची भरती केली. किती? इंग्रजांनी 500 महार तरुणाची सैन्यात भरती केली. त्यांना उत्तम शिक्षण दिले आणि प्रथमच महारा हाती अर्थात शूद्राच्या हाती शस्त्र दिले, म्हणजे बंदूक तलवार जे काय असतील शस्त्र दिले. हीच भारतातील इंग्रजांनी केलेली पहिली क्रांती होय. कारण त्यांच्या अगोदर या पेशवाईमध्ये मनुस्मृतीच्या विचारानं किंवा त्या घटनेवर आधारित कारभार चालत होता. मग त्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं होतं की या संपूर्ण समाजाचे वेगवेगळ्या जातीचे त्यांनी 4 विभाग केले होते. म्हणजे 4 विभागात त्याला वाटलं होतं. पहिला 1 नंबर ब्राह्मण, 2 नंबर क्षत्रिय, 3 नंबर वैश्य आणि 4 नंबरला शूद्र. असे 4 वेगवेगळे भाग या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे या लोकांनी इथे केलेले होते. यालाच चतुर्वर्ण नाही, त्यालाच आदर्श समाज रचना असं गोंडस नाव तिला दिलेलं आहे. चातुर्वर्ण व्यवस्था हीच भारतातील इंग्रजांनी केलेली पहिली क्रांती होय. आणि मग तर त्याचे नियम होते की ब्राह्मणाने ज्ञान घ्यायचं, ज्ञान द्यायचं, हा त्यांचा अधिकार. वैश्यांनी व्यापार करायचा आणि क्षत्रियाने युद्ध करायचं, लढाई करायची. आणि राहिले शूद्र, या शूद्रांनी या तिन्ही वर्गाची सेवा करायची. वर तोंड करून त्याला बोलायचा अधिकार नव्हता. त्यांनी सांगितलेलं निमूटपणे काम करायचं आणि त्यानं जे शिळं पातं काय दिलं असेल ते मुकट्यात घेऊन खायचं आणि जीवन जगायचं. अंगावर नवे वस्त्र घालण्याचा अधिकार नव्हता शूद्रांना. रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता. का तर जे उच्च जातीतले लोक आहेत त्यांच्या अंगावर यांची सावली जरी पडली तरी त्यांचा विंटाळ होतो. हे सर्व इंग्रजांना बारकाईनं अभ्यास केला. आणि मग ही कमजोरी काय त्या गोष्टीचा अभ्यास करून इंग्रजांनी या महार जातीच्या हाती, शूद्रांच्या हाती शस्त्र दिले. हीच भारतातील इंग्रजांनी केलेली पहिली क्रांती. आता पेशव्याचा खेळ हा इंग्रजांनी इकडे हा खेळ सुरू केला.
आणि मग इकडे पेशव्याने काय खेळ केला सुरू? इंग्रजांनी 500 महार सैनिकांना पुण्याजवळ भीमा नदी काठी उभे केले. पेशव्याचा खेळ. इंग्रजांनी 500 महार सैनिकांना पुण्याजवळ भीमा नदी काठी उभे केले आणि भारतीय इतिहासात प्रथमच ब्राह्मण विरोधात शूद्र याने युद्ध उभे ठाकले. म्हणजे शूद्राला अगोदर त्यांच्यावर कितीतरी अन्याय झालेलाच होता आणि त्यांच्या हाती जर शस्त्र आलं, संधी आली त्यांना, मग त्याचा ते फायदा घेणार नाहीत का? आणि या गोष्टीचा फायदा इंग्रजांना या शूद्रांचा, या महार लोकांचा इथे घेतलेला आहे. आणि मग ब्राह्मण विरुद्ध शूद्र महार युद्ध उभे ठाकले. पेशव्याने एक खेळ खेळला. पेशव्याने एक खेळ आखला. महार सैनिकाच्या प्रमुखाला शनिवार वाड्यात बोलाविले. बोलवलं. त्या पेशव्याचा शनिवार वाडा आज आहे पुण्यामध्ये. ब्राह्मण व शूद्र यांची बैठक झाली. समझोता करायचा प्रयत्न केला. पेशवा प्रथमच शूद्रासोबत नरमाईने बोलता झाला. कारण जर आपल्याकडचा माणूस दुसरीकडे गेला त्यावेळेस त्या माणसाचं महत्त्व कळते आणि जवळ असल्यावर त्याचं महत्त्व नसते. तशाच प्रकारे पेशव्याला आपल्यापासून शूद्र आता तुटतात का काय म्हणून त्यांनी त्या पेशवा प्रथमच शूद्रासोबत नरमाईने बोलता झाला. नाहीतर शनिवार वाड्याकडे जाणाऱ्या शूद्राचे मुंडके व धड वेगळे केले जात असे. असा कडक नियम होता त्याचा. पण आज प्रत्यक्ष शनिवार वाड्यात शूद्र आत गेलेत पेशव्याच्या समोर. पेशवा महाराजांना म्हणाला, आपण हिंदू आहोत. काय म्हणाला तो? आपण हिंदू आहोत, आपण भारतीय आहोत. इंग्रज हे परकीय आहेत, त्यांना मदत करणे पाप आहे. पाप आणि पुण्य त्या काळात ही भीती अजून सुद्धा या लोकांमध्ये आहे. जोपर्यंत ही भीती जात नाही तोपर्यंत असंच राहत गाडगत चालणार आहे की तुम्हाला असेच पाप आणि पुण्य या नावाखाली तुम्हाला लुटत राहणार आहे. इत्यादी बोलणे झाल्यावर महाराजांनी प्रश्न केला. त्यांचा जो मुखिया होता सिद्धनाथ महार, त्याने प्रश्न केला, पेशव्याच्या राज्यात शूद्रांना स्थान काय? आम्ही तुमच्याकडून लढू, आम्ही इंग्रजाकडून लढणार नाही, आम्ही तुमच्या बाजूने लढणार. मग तुमच्या राज्यात शूद्रांना स्थान काय असणार आहे? तुमच्याकडून जर आम्ही लढलो तर तुम्ही म्हणजे त्यांना काय देणार आहात किंवा त्यांची किंमत काय करणार आहात? शूद्रांना कोणते अधिकार देणार? असे त्या पेशव्याला प्रश्न त्या सिद्धनाथ महाराजांनी केले. हे ऐकून पेशवा गरम झाला. अंगात जातीयता होती आणि ब्राह्मण होता पेशवा. हे ऐकून पेशवा गरम झाला. काय म्हणाला तो? सुईच्या टोकावर बसेल एवढा हक्क शूद्रांना नाही. सुईच्या टोकावर बसेल
एवढा सुद्धा हक्क शूद्रांना नाही. शूद्र आणि ब्राह्मण एक होऊ शकत नाही, असा तो पेशवा त्या सिद्धनाथ महाराला मुखियाला म्हणाला. चला जाऊ, चला जा, उद्या भेटू, असा तो गर्वाने पेशवा त्या सिद्धनाथाला म्हणाला. चला जा, उद्या भेटू, म्हणजे एक प्रकारे त्यांना धमकी दिली की युद्धाच्या वेळेस तुमची आम्ही चिंध्या चिंध्या करू, तुकडे तुकडे करू, माझ्याकडे 40,000 सैन्य आहे, अशा प्रकारचा त्या शक्तीचा त्याला गर्व झाला. अशी ही चातुर्वर्णामुळे बोलणी फिसकटली. हाच शूद्राचा पहिला बाणेदारपणा होय. स्वाभिमान हाच बहुजन समाजाचा पहिला स्वाभिमान होय. हाच बहुजनाचा स्वतंत्र घोष होय. ही घटना इसवी सन 31 डिसेंबर 1817 ची आहे आणि ही सत्य घटना आहे. 1 जानेवारी 1818, 31 डिसेंबर 1817 मध्ये असे बोलणी फिसकटली आणि 1 जानेवारी 1818 म्हणजे दुसऱ्याच दिवशी 31 झाल्यावर 1 जानेवारी. मग 1 जानेवारी 1818 आणि एका रात्रीमध्ये काय होते हे बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी 500 शूद्र सैनिक व 40,000 ब्राह्मण सैनिक यांचे युद्ध सुरू झाले. सकाळपासून सुरू झाले 6 वाजतापासून. ब्राह्मणाच्या अफाट सैनिकांनी शूद्रांना घेरले. शूद्रांना माहीत होते आपण संख्याबळाने कमी आहोत. यांना माहीत होतं की आपल्याकडे जास्त माणसं नाही. पण हे महाराजचे प्रथम युद्ध होते. हे महाराजचं पहिलं युद्ध होतं. हातात शस्त्र मिळालं होतं पहिल्यांदा. त्या अगोदर घुंगळाची काठी होती खुळखुळ्याची. या युद्धात एक महार 1000 ब्राह्मणांना भारी पडला. एक महार 56ला भारी पडलेला आहे. किती? 56ला. तसं म्हणून म्हणतात, हे जाय रे तुझ्यासारखे 56 पाहिले. म्हणजे एका महारानं 56 कापले. 56 पेशवे ब्राह्मण. ब्राह्मणाची कत्तल झाली. ब्राह्मण सैरावैरा पळू लागले. घरदार सोडून दिले. महाराणी पुण्यात प्रवेश केला. मग महार त्या भीमा कोरेगावहून पुण्यात त्यांनी प्रवेश केला. आता महार पेशवा झाला. महार पेशवा झाला. कसा पहा आता. शनिवार वाड्यावर शूद्रांनी ताबा घेतला. पेशव्याच्या गादीवर महार बसला. पेशव्याचे हात बांधून एका शूद्रापुढे आरोपी म्हणून उभे करण्यात आले. आणि मग म्हणतात पिक्चरमध्ये पाहतो आपण, अब तेरा क्या किया जाए, असे शूद्र बोलू लागले.
कारण ही संधी त्यांना पहिल्यांदा मिळाली ना, यांच्यावर खूप अन्याय झाले ना, खूप दिवस अत्याचार झाले. असे हे विषम युद्ध शूद्रांनी जिंकले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगावला शहीद महाराजांच्या दर्शनाला नेहमी जात होते. हे शूद्राचे स्वातंत्र्य युद्ध होतं. इंग्रज फक्त निमित्त होते, पण मुळात यांची आग ही पहिल्यापासूनचीच होती. खदखदणारा राग डोक्यात होता. याच दिवशी बहुजन समाजाचा अंधकाळ अर्थात वैदिक काळ संपला. इतके हे युद्ध महत्त्वाचे ठरले. पण इतिहासकार या युद्धाला महत्त्व देत नाहीत, कारण तो इतिहास महाराजांनी गाजवलेला आहे. महाराजची वावा आहे. आणि मग ते इतिहासकार लिहिणार ब्राह्मण, त्यांना हे कसा पचणार? यामागे त्यांचं कपट नीती दिसून येते. पेशव्याची कपट नीती. महार शूद्रांनी पेशव्याला बंदी बनवून मुंबईला इंग्रज अधिकाऱ्यासमोर हजर केले. स्पर्शाने नव्हे सावलीने बाटणारा ब्रह्मदेव शूद्रांनी बांधून नेला. पण इंग्रज अधिकारी धूर्त असतात. इंग्रजांनी पेशव्याशी बोलणी केली. त्याचा वृत्तांत असा आहे. आम्ही इंग्रजांची सत्ता मान्य करतो. आम्ही इंग्रज सत्ता मजबूत करण्याचे वचन देतो. आम्ही आमच्या पत्नी मुली इंग्रज अधिकाऱ्यांना सेवास हजर करू, असं यांनी लिहून दिलं. इंग्रजांचे जोडे डोक्यावर घेऊन चालू, म्हणजे पूर्ण शरणागती त्यांनी पत्करली. सर्व ब्राह्मण इंग्रज सैन्यात भरती करू. त्याच्या अटी. शूद्रांना नोकरीत घेऊ नये. या कोणाच्या अटी आहेत त्या? शूद्रांना नोकरीत घेऊ नये या त्या पेशव्याच्या, म्हणजे पेशव्याची कपट नीती, कपट कारस्थान. शूद्रांना नोकरीत घेऊ नये, महार सैनिकाची हकालपट्टी करावी, असा कपटी घाव पेशव्याने घातला. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. उद्या दुसरा व्हिडिओ बनवू, त्यावेळेस दुसरी माहिती सांगू. आजचा इथेच व्हिडिओ थांबेल. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावा, कॉमेंट्स कराव्या. आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यावरील व्हिडिओ पण लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.